अन्यायकारक ई-चलन रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचं आश्वासन देत तसंच वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस आणि परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलवण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। मंत्री सरनाईक म्हणाले की राज्यव्यापी वाहतूकदारांच्या संपासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाहतूकदार संघटनांची शिखर समिती महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला। त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीनं शासन विचार करतंय तरी संप मागे घ्यावा असं आवाहन केलं। त्या आवाहनाला प्रतिसाद देत वाहतूकदारांनी संप मागे घेतलाय। तसंच शासन वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसंदर्भात संवेदनशील असल्याचं मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं। अन्यायकारक पद्धतीनं काढण्यात आलेल्या ई-चलनांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल। तसंच संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन आणि वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलंय। या आश्वासनानंतर वाहतूकदारांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय।